याला काय आवाज रे? चला गुड. चला कालचं लेक्चर काय झालं तर कालच्या लेक्चर मध्ये पटकन सांगायचं. कालच्या लेक्चर मध्ये आपण टॅक्झॉनॉमी बद्दल स्टडी करू लागलो. टॅक्झॉनॉमी अ ब्रँच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द काय काय डील्स केलं तर आपण त्या बायोलॉजीच्या ब्रँच मध्ये कॅरेक्टरायझेशन ऑफ एन ऑर्गॅनिझम, आयडेंटिफिकेशन, क्लासिफिकेशन अँड नॉमेनक्लेचर. बरोबर आहे. एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमची आपल्याला स्टडी करायची, कारण पहा एवढा मोठा जो व्हास्ट डाटा आहे, व्हास्ट डाटा आपण इन द सेन्स सांगू लागलो की आपल्या अर्थवर आपल्याला नोन असलेल्या ज्या पर्टिक्युलर स्पीसीज आहेत प्लांट्स आणि ॲनिमलच्या, त्याचा नंबर आपण सांगितला 1.7 मिलियन स्पीसीज आपल्याला नोन आहेत. बरोबर आहे. प्लांट्स आणि ॲनिमलच्या मिळून नोन स्पीसीज किती आहेत रे? 1.7 मिलियन टू 1.8 मिलियन आपल्या नीटच्या सिलेबसनुसार किंवा NCERTच्या सिलेबसनुसार. मग एवढ्या सगळ्या स्पीसीज ज्या आहेत या स्पीसीजचा 1.7 मिलियन स्पीसीजचा प्रत्येक स्पीसीजचं नाव लक्षात ठेवणं, त्याच्यानंतर त्याचे कॅरेक्टर्स लक्षात ठेवणं, कॅरेक्टर सोबत दुसऱ्या एखाद्या स्पीसीज सोबत त्याचं रिलेशन काय. बरोबर. एखादी पर्टिक्युलर स्पीसीज आपण सांगतो जसं पोटॅटो आणि टोमॅटो, या दोन स्पीसीज एकमेकांसोबत रिझेंबल करतात, एकमेकांसोबत त्यांचे कॅरेक्टर रिझेंबल करतात, एकाच सेम जिनसशी बिलॉंग करतात, तर त्यांचे एकमेकांसोबत रिलेशनशिप काय आलं लक्षात. त्याच्यानंतर त्याची फायलोजेनेटिक रिलेशनशिप काय, फायलोजेनेटिक रिलेशनशिप किंवा फायलोजेनेटिक इव्होल्युशनरी हिस्ट्री आपण ज्याला म्हणतो, ही इव्होल्युशनरी हिस्ट्री काय, एवढे सगळे आस्पेक्ट एका पर्टिक्युलर स्पीसीज बद्दल आपल्याला लक्षात ठेवावं लागतात, स्टडी करावं लागतात. मग स्टडी केल्यानंतर तेवढे आस्पेक्ट रिमेंबर करणं, लक्षात ठेवणं आपल्याला पॉसिबल नाही. मग पॉसिबल नाही तर त्याच्यासाठी सोल्युशन काय. बरोबर आहे. प्रॉब्लेम तर आपण सांगितला की असं असं आहे, त्याच्यामुळे आपल्याला या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे इतके सगळा डाटा लक्षात ठेवणं, रिमेंबर करणं पॉसिबल नाही. आता हा डाटा मॅनेज करण्यासाठी आता आपण कम्प्युटेशनल फील्डकडे काय केलं, मूव्ह केलं. आपण कम्प्युटरचा आपण यूज करायला एक नवीन फील्ड आपल्या बायोलॉजीमध्ये इंट्रोड्यूस झाली, जिला आपण बायो इन्फॉर्मेटिक्स म्हणतो. बायो इन्फॉर्मेटिक्सचा यूज करून आपण त्या डाटाचं ऑथेंटिकेशन करायलो. बरोबर आहे. पण तो डाटा ऑथेंटिकेशन करण्यासाठी आपल्याला टॅक्झॉनॉमीचा यूज करावा लागते. टॅक्झॉनॉमी इज द कम्प्लीट सोल्युशन टू स्टडी द डायव्हर्सिटी, टू स्टडी द डिफरन्सेस, टू स्टडी द व्हॅरिएशन इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये असणारी जी डायव्हर्सिटी आहे, जे व्हॅरिएशन्स आहेत, हे व्हॅरिएशन स्टडी करण्यासाठीचं सोल्युशन आहे. बरोबर आहे. आणि या टॅक्झॉनॉमी मध्ये आपण नॉमेनक्लेचर, आयडेंटिफिकेशन, क्लासिफिकेशन, बऱ्याचशा कन्सेप्ट बद्दल आपण स्टडी करतो. त्याच्यामधला एक कन्सेप्ट आपण आज काय करणार आहे, स्टडी करणार आहे. टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द नॉमेनक्लेचर ऑफ एन ऑर्गॅनिझम. नॉमेनक्लेचर बद्दल आपल्याला स्टडी करायचं बघ. नॉमेनक्लेचर ऍक्च्युली काय करणं, एखाद्या पर्टिक्युलर स्पीसीजला नेम असर्टन करणं. नॉमेनक्लेचर इज नथिंग बट टू असर्टन द नेम, टू गिव्ह अ नेम. काय करणं, नाव देणं, याला आपण नॉमेनक्लेचर म्हणतो आपल्या सायंटिफिक लँग्वेज मध्ये. बरोबर आहे. त्याला आपण नॉमेनक्लेचर कन्सिडर करायलो. ऍक्च्युली नॉमेनक्लेचर मध्ये जे काही नाव आपण त्या पर्टिक्युलर स्पीसीजला देणार आहे, ते पर्टिक्युलर नेम कसं असलं पाहिजे, मिनिंगफुल असलं पाहिजे. बरोबर आहे. नॉमेनक्लेचर इज अ आर्ट ऑफ असर्टनिंग द नेम और इट इज अ आर्ट ऑफ गिव्हिंग द नेम. काय करणं, नेम देणं एखाद्या पर्टिक्युलर स्पीसीजला, त्याला आपण नॉमेनक्लेचर म्हणतो. पण हे नॉमेनक्लेचर करते वेळेस जे काही नेम आपण त्या पर्टिक्युलर स्पीसीजला असर्टन करणार आहे, जे काही नाव आपण त्याला देणार आहे, हे नाव कसं असलं पाहिजे, मिनिंगफुल असलं पाहिजे. बरोबर आहे. ही एक इम्पॉर्टंट कंडिशन त्या नॉमेनक्लेचर मध्ये आपल्याला लक्षात ठेवावं लागते. द नेम शुड बी मिनिंगफुल. मिनिंगफुल असले पाहिजे. त्याच्या नावावरून आपल्याला त्या पर्टिक्युलर ऑर्गॅनिझमचे, मग तो ऑर्गॅनिझम
आयदर एखादं प्लांट असेल, एखादा ॲनिमल असेल किंवा एखादा मायक्रो ऑर्गॅनिझम असेल, एखादा मायक्रोब्स असेल. काहीतरी इन्फॉर्मेशन आपल्याला त्या नावामधून मिळाली पाहिजे. जसं बघा काल मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं, आपण जेव्हा हे इंट्रोडक्टरी पार्ट आपण स्टडी करू लागलो तेव्हा सांगितलं एखाद्या ह्युमन बिंगला किंवा एखाद्या माणसाला ज्यावेळेस आपण काळ्या म्हणतो, बरोबर आहे, गोऱ्या म्हणतो, धबाड्या म्हणतो, वाळल्या म्हणतो, काहीतरी आपल्याला कॅरेक्टर त्याच्या लक्षात येत असतात, त्यामुळे आपण तसं नाव त्याला देत असतो ना, तसं ते पर्टिक्युलर नेम आपण त्याला असर्टन करतो, बरोबर आहे. तर मिनिंगफुल नेम असर्टन करण्याची, मिनिंगफुल नेम देण्याची, नाव देण्याची जी पर्टिक्युलर आर्ट आहे, जी कला आहे, त्या कलेला आपण काय म्हणतो, नॉमेनक्लेचर म्हणतो. आता नॉमेनक्लेचर, बऱ्याचशा टाईपचे नॉमेनक्लेचर सिस्टम्स आपल्या बायोलॉजीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, बरोबर आहे. पण काय असते पहा, एखाद्या इंडिव्हिज्युअलला किंवा एखाद्या ह्युमन बिंगला एखाद्या प्लांटची जर स्टडी करायची, बरोबर आहे, एक प्लांट आपण एक्झाम्पल घेऊ पहा, जसं आपल्या इकडं असणारं एखादं कोणतंही झाड तुम्ही कन्सिडर करा, लिंबाचं झाड आहे आपल्या इकडचं, बरोबर आहे, लिंबाचं झाड आहे, त्या लिंबाच्या झाडावर तुम्हाला स्टडी करायचे. मग तुम्ही काय करायले, पूर्ण कंट्रीमध्ये हे लिंबाचे झाड किंवा ज्याला आपण सायंटिफिक नेम त्याचा आपण पुढे स्टडी करू, ॲज अ डिरेक्टा इंडिका आपण त्याला म्हणतो. तर हे जे लिंबाचं झाड आहे, या लिंबाच्या झाडाची स्टडी करण्यासाठी सपोज तुम्ही आंध्र प्रदेशमध्ये जर गेले, तर आंध्र प्रदेशमध्ये गेल्यानंतर किंवा आंध्रामध्ये गेल्यानंतर त्या प्लांटला दुसरंच काहीतरी एक नाव असतं, तिथं लिंबाचं झाड म्हणल्यानंतर तुम्हाला कोणी सांगणार लिंबाचं झाड कुठे आहे, कोणतं लिंबाचं झाड आहे, ओळखू येईल का त्या तिथलच्या इंडिव्हिज्युअलला? नाही येणार. तर असे काही नावं असले पाहिजे जे आपल्या सायन्समध्ये कसे असले पाहिजे, युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड असले पाहिजे. असे नाव आपल्याला, असं नाव आपल्याला काय करायचं, त्या पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअलला असर्टन करायचंय. मग या नेमिंगसाठी आतापर्यंत जर आपण थोडीशी हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड या नॉमेनक्लेचरचा जर आपण पाहिला, बरोबर आहे, थोडंसं हिस्टॉरिकल अकाउंट जर आपण पाहिलं, तर या नेमिंग सिस्टम मध्ये बेसिकली तीन टाईपच्या नेमिंग सिस्टम आपण नॉमेनक्लेचरसाठी काय करतो, यूज करतो. तीन टाईपच्या सिस्टम. पहिली सिस्टम त्या नॉमेनक्लेचरसाठी यूज केलं जाते, ज्याला आपण व्हर्नॅक्युलर नेम्स म्हणतो, किंवा पहिल्या टाईपचे जे नेम्स आहेत जे जनरली त्या ऑर्गॅनिझमला असतात त्या नेम्स बद्दल आपण सांगालो. व्हर्नॅक्युलर नेम्स. त्याच्यानंतर सेकंड टाईपचं नेम जे आहे ते तो पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम त्या नेमशी बिलॉंग करत असते, त्याला आपण म्हणतो बायनॉमियल नेम. आणि थर्ड टाईपची जी नॉमेनक्लेचर सिस्टम आहे त्याला आपण ट्रायनॉमियल नेम, किंवा इट इज ऑल्सो टर्म ॲज अ पॉलिनॉमियल नेम्स. ट्रायनॉमियल नेम्स और पॉलिनॉमियल नेम, असे टोटल तीन टाईपचे नावं आपल्याला एखाद्या ऑर्गॅनिझमचे पाहायला मिळतात. पहा कोणत्या कोणत्या तीन टाईपचे नाव आपण सांगितले पहा, व्हर्नॅक्युलर नेम, बायनॉमियल नेम आणि ट्रायनॉमियल नेम्स. या प्रत्येक नॉमेनक्लेचरच्या सिस्टीम बद्दल आज आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे, बरोबर आहे. कोणत्या कोणत्या नेम बद्दल आपल्याला स्टडी करायचं रे, व्हर्नॅक्युलर नेम बद्दल, त्याच्यानंतर बायनॉमियल नेम बद्दल, आणि थर्ड ट्रायनॉमियल नेम्स बद्दल आपण स्टडी करणार आहे. पॉइंट छोटा आहे पण इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामुळं थोडंसं व्यवस्थित लक्ष देऊन ऐकायचं. तर पहिली नॉमेनक्लेचरची सिस्टीम आहे, ज्या पर्टिक्युलर नॉमेनक्लेचरच्या सिस्टीमला आपण व्हर्नॅक्युलर नेम्स म्हणालो. व्हर्नॅक्युलर नेम काय असतात हे व्हर्नॅक्युलर नेम्स पहा. व्हर्नॅक्युलर नेम्स आर दोज नेम विच आर गिवन बाय द लोकल पीपल. Vernacular names are those names which are given by local people at a local place. एखाद्या पर्टिक्युलर जिओग्राफिकल एरियामध्ये, बरोबर आहे, त्या जिओग्राफिकल एरियामधल्या तिथलच्या लोकल पीपल्सने एखाद्या इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझमला दिलेलं जे नाव असतं त्या पर्टिक्युलर नावाला, त्या पर्टिक्युलर नेम्सला आपण व्हर्नॅक्युलर नेम्स म्हणतो. व्हर्नॅक्युलर नेम्स म्हणजे काय, सिम्पली जसं आपण आपल्या घरी गेल्यानंतर आपल्या घरी आपलं नाव वेगळंच असते, आपल्या टीसीवर नाव वेगळंच असते, आपले मित्र आपल्याला एखाद्या दुसऱ्याच नावाने ओळखीत असतात, बरेचसे नाव आपले असतात. तर त्या मित्रामध्ये गेलं, मित्राचं वेगळं नाव आहे, बरोबर आहे, मित्रामध्ये काहीतरी एखाद्या नावाने ओळखत असतात आपल्याला, काहीतरी एखादी चीड वगैरे ठेवलेली असते त्यांनी, बरोबर आहे, तिथलं नाव वेगळंच आहे. घरी गेल्यानंतर आपल्याला बंटी, बाळ्या, माळ्या काहीतरी असं नाव ठेवलं असतं, गोट्या, बबल्या, गोल्या, पिल्ल्या, काहीतरी नाव असतं आपलं घरचं, एक नाव वेगळंच झालं.
त्याच्यानंतर आपल्या टीसीवर नाव असते, बरोबर आहे. टीसीवर जे नाव आपलं दिलेलं असतं ते पूर्ण नाव देतो आपण, काहीतरी वेगळंच नाव देतो व्यवस्थित दिलेलं असते, बरोबर आहे. असे जे वेगवेगळे नाव आहेत जे वेगवेगळ्या जाग्यावर आपल्याला दिले जातात त्या पर्टिक्युलर नेम्सला आपण व्हर्नॅक्युलर नेम्स कन्सिडर करतो. व्हर्नॅक्युलर नेम्स आर दोज नेम, एक मिनिट यार आवाज यायला का रे? नाही मॅगचं काय नाही, वायफायचं काढलंय कनेक्टिंग. एक मिनिट सांग रे त्याला राजू, एक मिनिट सांग. 2:40 पर्यंत गेलो म्हणजे 30 मिनिटं झाली. आता आवाज यायलाय का रे? आवाज यायलाय का? एक मिनिट आता यायलाय का? पहिलेच आता यायला का रे आवाज? बरं ठीक आहे, एक मिनिट. आता रे दिसा रे क्लिअर? राजू विचारले का? तर काय सांगत आपण, व्हर्नॅक्युलर नेम्स म्हणजे काय रे? व्हर्नॅक्युलर नेम्स आर दोज नेम्स विच आर गिवन बाय द लोकल पीपल ॲट अ लोकल प्लेस. एखाद्या लोकल प्लेसवर तिथलच्या लोकल इंडिव्हिज्युअल ह्युमन बिंग्सने एखाद्या ऑर्गॅनिझमला दिलेलं जे नाव असतंय त्या पर्टिक्युलर नेम्सला आपण काय म्हणतो? व्हर्नॅक्युलर नेम्स म्हणतो. पण स्ट्रिक्टली लक्षात ठेवायचंय, एखाद्या जिओग्राफिक एरियामध्ये, जसं आपण मी एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं, आपलं नाव जर आपण पाहिलं तर आपण घरी गेल्यानंतर आपल्याला वेगळ्याच नावानं बोलवतात. त्याच्यानंतर आपण मित्रासोबत असतो तर मित्र आपल्याला वेगळ्याच नावानं बोलवतात आणि टीसीवर आपलं वेगळंच नाव असतंय, बरोबर आहे. टीसीवरचं नाव जनरली ऍक्सेप्टेड असते, ते सायंटिफिक नेम आपण त्याला कन्सिडर करू शकतो. तर असे जे वेगवेगळे नाव आपल्याला दिले असतात त्या पर्टिक्युलर नेम्सला आपण लोकल नेम्स म्हणतो. पण काय झालं पहा, हे जे लोकल नेम्स असतात, दिस लोकल नेम कॅन क्रिएट अ कन्फ्युजन. आपल्यामध्ये कन्फ्युजन क्रिएट करू शकतात. जसं आपल्या गावामध्ये पाहतो आपण, एकाच नावाचे जर बरेचसे जण असतात, बरोबर आहे, एकाच नावाचे बरेच, जसं राजेश एखादं नाव असेल, राजेश नावाचे बरेच जण जर आपल्या गावामध्ये असतात तर कोणता राजेश नेमकं ओळखू येत नाही. लक्षात आले तुमच्या? त्याच्यामुळे कन्फ्युजन क्रिएट होऊ शकते. मग हे कन्फ्युजन अवॉइड करण्यासाठीच आपल्या बायोलॉजीच्या फील्डमध्ये किंवा टॅक्झॉनॉमीमध्ये काय केलेलं आहे? सायंटिफिक नेम्स दिलेले आहेत, बरोबर आहे. लोकल नेम जनरली कन्फ्युजन क्रिएट करतात. जसं आपण एक साधं सिंपल एक्झाम्पल जर पाहिलं, स्वीट पोटॅटो सगळ्यांना माहित आहे, सगळ्यांना माहित आहे स्वीट पोटॅटो. स्वीट पोटॅटो आपण त्याला मराठीमध्ये रताळ म्हणतो, बरोबर आहे. त्याच्यानंतर हिंदीमध्ये त्याला, संस्कृतमध्ये त्याला शर्करा कंद म्हणतात. शर्करा कंद. हिंदीमध्ये त्याला मिठा आलू म्हणतात. असे बरेचसे नावं आपल्याला त्याचे पाहायला मिळतात वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये. डिफरंट लँग्वेजमध्ये काय होते, वेगवेगळ्या नावानं आपण त्या पर्टिक्युलर फ्रूटला किंवा ते पर्टिक्युलर एक रूट ज्याला आपण कन्सिडर करतो, बरोबर आहे, त्याला वेगवेगळे नाव आहेत. मग असे सगळे नावं जर तुम्ही संस्कृतमध्ये कोणाला म्हणले शर्करा कंद द्या, एखाद्या बाहेर गाड्यावर किंवा कुठं बाजारामध्ये एखादा रताळा विकणारा माणूस असेल आणि त्याला तुम्ही जर म्हणले शर्करा कंद द्या, तर काय म्हणेल तुम्हाला? रे पिसाळा का, बरोबर आहे. निक म्हणेल शर्करा कंद काय आम्ही विकत नाहीत, काय नाही, ते काय आमच्याकडे नाहीत, बरोबर आहे. किंवा शर्करा कंद म्हणल्यानंतर तुम्हाला साखर सुद्धा आणून देईल, ते काय सांगता येत नाही त्याचं, बरोबर आहे. तसं या लोकल नेम्समुळं किंवा या व्हर्नॅक्युलर नेम्समुळं बरेचसे कन्फ्युजन क्रिएट होतात आणि हे कन्फ्युजन अवॉइड करण्यासाठीच, बरोबर आहे, जे व्हर्नॅक्युलर नेम्स आहेत, व्हर्नॅक्युलर नेम्सनं क्रिएट केलेले जे कन्फ्युजन्स आहेत, हे कन्फ्युजन अवॉइड करण्यासाठी आपल्या सायन्समध्ये किंवा बायोलॉजीच्या फील्डमध्ये
सायंटिफिक नेम्स आपण काय केले, इंट्रोड्यूस केले, सायंटिफिक नेम. आणि हे जे सायंटिफिक नेम्स असतात हे सायंटिफिक नेम मिनिंगफुल असतात आणि युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड असणारे नेम्स असतात. सायंटिफिक नेमिंग सिस्टीम जे आहेत या सायंटिफिक नेमिंग सिस्टीम मध्ये बेसिकली दोन टाईपच्या नेमिंग सिस्टम आपल्या सायन्समध्ये किंवा या टॅक्झॉनॉमीच्या फील्डमध्ये यूज केल्या जातात. कोणत्या दोन टाईपच्या सायंटिफिक नेमिंग सिस्टीम आपण यूज करतो पहा. फर्स्ट सायंटिफिक नेमिंग सिस्टीम आहे आपली ज्याला आपण म्हणतो बाय नॉमियल नेम. आणि सेकंड सायंटिफिक नेमिंग सिस्टीम आहे ट्राय नॉमियल नेम. बाय नॉमियल नेम्स आणि ट्राय नॉमियल नेम अशा दोन सायंटिफिक नेमिंग सिस्टम जनरली सायन्समध्ये किंवा बायोलॉजीच्या टॅक्झॉनॉमीच्या ब्रँचमध्ये आपण यूज करतो. या ज्या दोन सिस्टीम्स आहेत या दोन सिस्टीम जे लोकल नेम्स होते किंवा जे व्हर्नॅक्युलर नेमिंग सिस्टीम ज्या होते या व्हर्नॅक्युलर नेम सिस्टीमचे ड्रॉबॅक्स आपण इथं कमी करण्याचा प्रयत्न केलाय. ड्रॉबॅक्स तर या दोन्ही सिस्टम मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. पण व्हर्नॅक्युलर नेमचे जे ड्रॉबॅक्स होते की पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम्सला वेगवेगळ्या रिजनमध्ये वेगवेगळ्या नावानं ओळखल्यामुळं आपल्याला तो पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम कोणता आहे हे करेक्टली आयडेंटिफाय करता येत नव्हतं. मग हे कन्फ्युजन कन्फ्युजन अवॉइड करण्यासाठी या दोन सिस्टीम आपण इंट्रोड्यूस केल्या. जो तो मेन ड्रॉबॅक होता त्या व्हर्नॅक्युलर सिस्टीमचा तो ड्रॉबॅक या दोन्ही सिस्टीम मध्ये ओव्हरकम होते. ओव्हरकम होते म्हणजे काय होतंय, तो आपण त्याला कमी करतो त्या पर्टिक्युलर ड्रॉबॅकला. आहे लक्षात. तर ट्रायनॉमियल नेम आणि बायनॉमियल नेम हे सायंटिफिकली ऍक्सेप्टेड असणारे नेम्स आहेत. तसं तर पुढे आपण फर्दर आणखी थोडंसं डिटेलमध्ये गेल्यानंतर बायनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टीम आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. त्या सिस्टीममध्ये ज्यावेळेस आपण डिटेलमध्ये डिस्कस करतो त्यावेळेस आपल्या लक्षात येईल की ट्रायनॉमियल नेम सुद्धा आपण नंतर काय केलेले ते यूज करणं बंद केलं. त्याला आपण आता ऍक्सेप्ट करत नाही. सध्याच्या रिसेंट कंडिशनला सध्याच्या कंडिशनला जर कोणी एखादा इंडिव्हिज्युअल प्लांट्सवर ॲनिमलवर किंवा टॅक्झॉनॉमीची स्टडी करत असेल तर तो काय करतोय, ही बायनॉमियल नॉमेनक्लेचरची सिस्टीम यूज करतोय. म्हणजे युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड असणारे कन्फ्युजन अवॉइड करणारे कन्फ्युजन अवॉइड करणारी नॉमेनक्लेचरची सिस्टीम जी आहे ती सिस्टीम आहे बायनॉमियल नेम्स. समजलं इथपर्यंत. तर व्हर्नॅक्युलर नेम्सच्या बाबतीत आपण काय सांगितलं, दीज आर द नेम्स विच आर गिवन बाय द लोकल पीपल इन अ लोकल एरियाज और इन अ पर्टिक्युलर जिओग्राफिकल एरिया. जिओग्राफिकल बाउंड्रीज आपण डिसाईड केलेली आहे आणि त्या जिओग्राफिकल बाउंड्रीज मध्ये सस्टेन करणारे सर्वाइव्ह करणारे जे काही इंडिव्हिज्युअल्स आहेत त्या इंडिव्हिज्युअलला जे नेम आपण असर्टन करतो दीज असर्टन नेम्स आर नोन ॲज अ व्हर्नॅक्युलर नेम्स. समजलं इथपर्यंत. व्हर्नॅक्युलर नेमच्या बाबतीत हे एक एक्झाम्पल सुद्धा आपण सांगितलं पाहिजे. एक्झाम्पल आपल्याला कन्फ्युजन कसे क्रिएट करतात हे नेम्स त्याच्याबद्दल आपल्याला क्लिअर करता येते. तुमच्या बुकमध्ये आणखी सुद्धा बरेचसे एक्झाम्पल दिलेले आहेत पहा. पण हे एक्झाम्पल आपल्याला लक्षात ठेवण्याची गरज नसते. बघ आपल्याला काय लक्षात ठेवायचं, फक्त व्हर्नॅक्युलर नेम्स हे त्या रिजनमध्ये त्या रेस्ट्रिक्टेड रिजनमध्ये दिलेले नाव आहेत. समजलं इथपर्यंत. त्याच्यानंतर व्हर्नॅक्युलर नेम्स नंतर सेकंड नॉमेनक्लेचरची जी सिस्टीम आहे त्या नॉमेनक्लेचरच्या सिस्टीम बद्दल आपण डिस्कस करू. का सेकंड नॉमेनक्लेचरची सिस्टीम आहे ट्रायनॉमियल नेम्स. ट्रायनॉमियल नॉमेनक्लेचर. केमिस्ट्रीमध्ये IUPAC नॉमेनक्लेचर किंवा दुसरं कोणते काही इंटरनॅशनल कोड काय जो होता तो, जसं आपल्याकडे सुद्धा नॉमेनक्लेचरच्या सिस्टीम्स आहेत पहा. ICBN आणि ICZN या दोन नॉमेनक्लेचरसाठी जो काही पर्टिक्युलर रूल्स आहेत, बरोबर आहे, रूल्स आणि रेग्युलेशन आपण ज्याला कन्सिडर करतो ते रूल्स प्रपोज करणाऱ्या एक्सप्लेन करणाऱ्या दोन नॉमेनक्लेचरच्या सिस्टीम पहा. एक आहे ICBN इंटरनॅशनल कोड ऑफ बॉटॅनिकल नॉमेनक्लेचर आणि ICZN इंटरनॅशनल कोड ऑफ झूलॉजिकल नॉमेनक्लेचर. हे दोन लॉंग फॉर्म लक्षात ठेवायचे. कोणते कोणते दोन लॉंग फॉर्म सांगितले मी तुम्हाला,
ICBMचा एक आणि ICZNचा एक. ICBMचा आपण सांगितलं, एक मिनिट हा. हॅलो हा नाही काय बरोबर हा हा बरोबर बरं क्लिअर नाही क्लिअर आहे ठीक आहे क्लिअर आहे आवाज येतो आता याला का रे आता याला का आवाज गुड चला तर नॉमेनक्लेचर मध्ये आपण पुढच्या टाईपची जी नॉमेनक्लेचर सिस्टीम आहे जिला आपण ट्रायनॉमियल नेम्स म्हणालो त्या ट्रायनॉमियल नेम्स बद्दल आपल्याला डिस्कस करायचं पहा ट्रायनॉमियल नेम्स पण ट्रायनॉमियल नेम्स काय असतात दीज आर द नेम्स विच कंटेन अ 3 इपिथेट्स इन अ सिंगल नेम एका सिंगल नावामध्ये 3 वर्ड असणारे 3 इपिथेट्स असणारे जे नाव आहेत त्या पर्टिक्युलर नॉमेनक्लेचरच्या सिस्टीमला आपण ट्रायनॉमियल नेम्स कन्सिडर करतो पण ट्रायनॉमियल नेम्स मध्ये आणखी सुद्धा आता सुद्धा प्रेझेंट कंडिशनला सुद्धा ऍक्सेप्ट केलेलं एक पर्टिक्युलर नेम आहे काय कोणतं नाव आपण यूज करतो बाबा 3 इपिथेट असणार एक एक्झाम्पल देतो त्याच्यावरून तुम्हाला ही ट्रायनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टीम लक्षात येईल पण काय नाव आहे होमो सॅपियन सॅपियन Homo sapiens sapien. Homo sapiens sapien is a scientific name of a human beings. जे ह्युमन बिईंग्स आहेत या ह्युमन बिईंगचा मग तो भारतातला असो किंवा अमेरिकेतला असो युरोपमधला असलो कुठलचाही असो तर ह्युमन बिईंगचं सायंटिफिक नेम ह्युमन हा जो पर्टिक्युलर आपण एक ॲनिमल कन्सिडर करतो या ह्युमनचा सायंटिफिक नेम काय रे होमो सॅपियन सॅपियन दिस नेम इज अकॉर्डिंग टू दी ट्रायनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टीम कोणत्या सिस्टीम नुसार हे नाव ट्रायनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टीम नुसार दिलेलं नाव आहे आता या नावामध्ये पहा तुम्ही पाहिलं तर टोटल 3 वर्ड आपल्याला पाहायला मिळाले 1 2 and 3 दिस 3 वर्ड काय करतात ते 3 वर्ड एक तर त्या ऑर्गॅनिझमचं मिनिंगफुल हे नेम आहे मिनिंगफुल नेम डिस्क्राइब करतात आणि युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड असलेलं नेम आहे बरोबर आहे होमो इज अ जीनस ऑफ दिस ऑर्गॅनिझम सॅपियन इज अ स्पीसीज आणि पुन्हा आणखी आपण सॅपियन सॅपियन जे दिले ते सॅपियन सॅपियन जे नाव आहे ते त्याचं सब स्पीसीज बरोबर आहे आणखी एक थोडीशी कॅटेगरी टॅक्झॉनॉमिक हिरायचीमध्ये किंवा टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज मध्ये आपण स्पीसीज सब स्पीसीज व्हरायटी अशा बऱ्याचशा टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी स्टडी करतो पण त्याच्यानंतर सॅपियन सुद्धा त्याची काय स्पीसीज आहे सब स्पीसीज आहे लक्षात आलंय तर 3 इपिथेट्स असणार टोटल 3 इपिथेट इन्क्लूड करणार जे सायंटिफिक नेम आहे ट्रायनॉमियल नेम सुद्धा सायंटिफिक आहेत आणि बायनॉमियल नेम सुद्धा काय सायंटिफिकच आहेत तर या सायंटिफिक नेम मध्ये टोटल आपण सांगायला होतं 3 इपिथेट्स आपण इन्क्लूड केलेले आहेत एक जीनस तर त्याचं नाव फर्स्ट लेटर और फर्स्ट वर्ड will denote the name of genus and second 2 words denotes the name of that species and subspecies पण आता पहा ट्रायनॉमियल नेम्स रिजेक्ट करण्याचं एक कॉमन रिझन सांगितलं जाते ऍक्च्युली ट्रायनॉमियल नेम्स सुद्धा आपण सायंटिफिक नेम्स म्हणून त्यांना कन्सिडर करू शकतो
पण एका पर्टिक्युलर ड्रॉबॅकमुळं ही जी नॉमेनक्लेचरची सिस्टीम आहे, ही नॉमेनक्लेचरची सिस्टीम कम्प्लिटली रिजेक्ट केल्या गेली, बरोबर आहे. काही सर्टन एक्सेप्शन जर आपण सोडून दिले, काही एक्सेप्शन जर आपण त्याचे निग्लेक्ट केले, तर ही नॉमेनक्लेचरची सिस्टीम आपण काय करून टाकलेली आहे, रिजेक्ट करून टाकलेली आहे. ह्युमन बिंगच्या नेम मध्ये आता सुद्धा आपण हे 3 वर्ड 3 एपिथेट्स काय करतो, यूज करतो. काय त्याचा ड्रॉबॅक होता या सिस्टीमचा रे, द नेम्स ऑफ दिस सिस्टीम आर मच लार्जर. थोडेसे लार्ज नाव आहे. जसं आपण आपल्या इकडे एक कॉमन एक्झाम्पल मी तुम्हाला काल सुद्धा सांगितलं होतं, आंध्र प्रदेशमध्ये, कर्नाटकमध्ये, तामिळनाडूमध्ये त्यांच्या गावाचं नाव, त्यांच्या आजोबाचं नाव, त्याच्यानंतर वडिलाचं नाव आणि नंतर त्या मुलाचं नाव, असं एवढं मोठं नाव असतंय. त्या नावामध्ये एक सिस्टीम मध्ये त्या ट्रायनॉमियल नेम सारखं किंवा पॉलिनॉमियल नेम सारखं एपीजे अब्दुल कलाम. अब्दुल कलामचं जे आपले लेट ऑनरेबल आपले त्या काय म्हणतो आपण त्याला, राष्ट्रपती जे होते, बरोबर आहे, प्रेसिडेंट आपण त्याला कन्सिडर करतो. तर राष्ट्रपतीचं नाव तुम्हाला माहिती आहे, एपीजे अब्दुल कलाम. तुम्ही त्याचा फुल फॉर्म कुठं वाचला असेल पहा, अउल पाकीर जिलालुद्दीन अब्दुल कलाम, असं एवढं मोठं त्यांचं नाव आहे. असे एवढे मोठे नाव लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला लक्षात ठेवणं पॉसिबल नाही, बरोबर आहे. एवढंच फक्त नाव जर आपण त्याला लिहिलं कुठं तर आपल्याला सहज लक्षात येते. हे बाकीचे नाव अउल पाकीर जिलालुद्दीन अब्दुल कलाम, एवढं मोठं नाव लिहिणं पॉसिबल आहे का रे? आणि लिहिणं पॉसिबल असेल तरी त्याला रिमेंबर करणं, लक्षात ठेवणं आपल्यासाठी पॉसिबल नाही. तो पुन्हा एक आपला क्रिकेटर होता VVS लक्ष्मण, माहिती आहे तुम्हाला रे? तर तो VVS लक्ष्मण, त्याचं सुद्धा असत, त्याच्या पहिल्यांदा गावाचं नाव, त्याच्यानंतर त्याच्या वडिलाचं नाव, सॉरी आजोबाचं, आजोबाच्या नंतर वडिलाचं आणि वडिलाच्या नंतर त्याचं स्वतःचं नाव, एवढं मोठं नाव लिहायचे. तसं ट्रायनॉमियल नेम्स मध्ये 3 एपिथेट्स होते आणि हे 3 एपिथेट रिमेंबर करणं थोडंसं डिफिकल्ट आहे. त्याच्यामुळं ट्रायनॉमियल नेम्सला नंतर काय केलं गेलं, रिजेक्ट केलं. द ट्रायनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टीम वेअर रिजेक्टेड ॲज दिस सिस्टीम हॅज अ सिंगल ड्रॉबॅक. एकच सिंगल ड्रॉबॅक त्या पर्टिक्युलर सिस्टीमचा होता की 3 एपिथेट होते, बरोबर आहे. मग 3 एपिथेट लक्षात ठेवणं पॉसिबल नाही. तर आता काय केलं मग सायंटिस्टने, 3 एपिथेट्सच्या ऐवजी 2च एपिथेट्स ठेवा म्हणले, बरोबर आहे. 2च एपिथेट्सचं नाव ठेवलं आणि ती नॉमेनक्लेचरची सिस्टीम नंतर काय केल्या गेली, युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड केल्या गेली. हिला आपण बायनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टीम म्हणतो. तर पहा काय सांगितलं आपण, ट्रायनॉमियल नॉमेनक्लेचर आर दोज नेम विच कंटेन अ 3 तर ट्रायनॉमियल नेम्स आपण सांगितलं 3 एपिथेट्स असणार, 3 वर्ड असणार नेम आहे. त्याच्यानंतर या नेम्स मध्ये कन्फ्युजन एकच आपल्याला होतं किंवा प्रॉब्लेम एकच होता की एवढे 3 लेटर लक्षात ठेवणं, 3 वर्ड लक्षात ठेवणं पॉसिबल नाही. त्याच्यामुळे ट्रायनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टीम आपण रिजेक्ट केली. एक्झाम्पल लक्षात ठेवा पहा, आणखी सुद्धा आपण तेच सेम नेम, तसाच सायंटिफिक नेम आपण आपल्या ह्युमन बिईंगचं नाव लिहिण्यासाठी यूज करतो, बरोबर आहे. होमो सॅपियन असं नाव आपण काय करतो, यूज करतो. समजलं इथपर्यंत? ही झाली ट्रायनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टीम. ट्रायनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टीम नंतर जी युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड नॉमेनक्लेचरची सिस्टीम आहे त्या सिस्टीम बद्दल आपण डिस्कस करणार आहोत. इंट्रोडक्टरी पार्ट तेवढ्या त्या सिस्टीमचा घेऊ आणि थांबू. आज मला थोडंसं काम आहे आणि उद्यापासून आपल्या लेक्चरचा हाच टाइम आहे बा. तुमचा टाइम अगोदर 12 वाजता होता, 12 ते 1 होता टाइम आपला. उद्यापासून तुमचा हाच सेम टाइम राहणार, 1 ते 2, सॉरी किती, 2 ते 3, 2 ते 3, 2 ते पावणे 3 पर्यंत, 2:45 पर्यंत घेत जाऊ आपण. उगा तुमचा डाटा गिटा संपून जाता पारिवसरच्या एका लेक्चरमध्ये. पुन्हा नंतर पिक्चर पाहायला व्हॉट्सअप फेसबुक लागत आहे आपल्याला, अलग लक्षात. स्टेटसला पुन्हा तर बरेचसे कामं असतात आपल्याला नेटचे, फक्त शिकवणंच महत्वाचं नाही, अलग लक्षात. त्याच्यामुळं 45 ते 50 मिनिटाचं आपलं लेक्चर होत जाईल. पण म्हणलं जास्त टेन्शन घ्यायचं नाही. त्या पहिल्या लेक्चरमध्ये तुम्ही सांगला सर डाटा संपायला आमचा, बरोबर आहे. तर पहा काय सांगितलं आपण, ह्या दोनही नॉमेनक्लेचरच्या सिस्टीम काय केल्या आपण, रिजेक्ट केल्या कारण त्यांच्यामध्ये काही ड्रॉबॅक होते. हे सगळे ड्रॉबॅक कमी करून, ओव्हरकम करून एक नवीन सिस्टम नॉमेनक्लेचरची या ICBN ICZN काय केली, प्रपोज केली. ICBN प्लांटच्या नॉमेनक्लेचरसाठी आणि ICZN ॲनिमलच्या नॉमेनक्लेचरसाठी सिस्टीम प्रपोज केली, युनिव्हर्सली ऍक्सेप्ट केली. त्या सिस्टीमचं नाव होतं
नॉमियल ह्या सिस्टीम बद्दल आपल्याला खूप डिटेलमध्ये स्टडी करायचं बा. आज फक्त त्याचा आपण थोडासा इंट्रोडक्टरी पार्ट तेवढा पाहू. बाय नॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टीम. बायनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टीम. आता ही बायनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टीम जी आहे, दिस सिस्टीम वेअर प्रपोज्ड बाय कार्लस व्हॅन लिनायस. कार्लस व्हॅन लिनायस ह्या सायंटिस्टनं ही सिस्टीम प्रपोज केलेली आहे बा. आता कार्लस व्हॅन लिनायस हे खूप मोठं नाव वाटतंय आपल्याला, बरोबर आहे, खूप लार्ज नेम आहे. या कार्लस व्हॅन लिननं ही नॉमेनक्लेचरची जी सिस्टीम आहे, ही नॉमेनक्लेचरची सिस्टीम पॉप्युलर करण्यासाठी त्यानं स्वतःचं नाव चेंज केलं बा. एक जनरली सायंटिस्ट थोडेसे हटकेच असतात, तसा थोडासा हटके असणारा हा कार्यकर्ता होता. यानं याला काय करायचं होतं, त्यानं प्रपोज केलेली ही जी नॉमेनक्लेचरची सिस्टीम आहे, ही सिस्टीम पॉप्युलर करायची होती, बरोबर आहे. तर पॉप्युलर करण्यासाठी कार्लस व्हॅन लिनायस एवढं जे त्याचं जे नाव होतं, त्या नावाला त्यानं शॉर्टमध्ये या बायनॉमियल नॉमेनक्लेचरच्या सिस्टीमनुसार शॉर्टमध्ये त्याचं नाव त्यानं काय केलं, कार्ल लिन. म्हणजे स्वतःचं नाव चेंज केलं त्या सायंटिस्टनं, बरोबर आहे. आपण काय म्हणतो, काय एखाद्या वेळेस आपलं नाव बदलून ठेवतो म्हणतो मी, नाही झालं तर असं नाही केलं तर आपलं नावच घ्यायचं नाही, काहीतरी म्हणतात बा तसं. तसं या सायंटिस्टनं करून दाखवलं होतं. काय करून दाखवलं त्यानं रे, त्यानं सांगितलं की ही जी नॉमेनक्लेचर सिस्टीम आहे ही सायंटिफिकली आपल्याला यूज करायची, त्याच्यासाठी मी स्वतःचं नाव चेंज करायलो. कार्लस व्हॅन लिनायस हे पूर्ण नाव चेंज करून त्यानं सिंपल शॉर्ट एकदम नाव तयार केलं, कार्ल लिन. या कार्ल लिननं प्रपोज केलेली ही जी बायनॉमियल नॉमेनक्लेचरची सिस्टीम आहे, दिस सिस्टीम इज युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड फॉर टू गिव्ह द नेम टू प्लांट्स, देन ॲनिमल अँड मायक्रोब्स. जेवढे काही इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझम्स, जेवढ्या काही इंडिव्हिज्युअल टाईपच्या ऑर्गॅनिझम्स आपल्याला आपल्या अर्थवर पाहायला मिळतात, या एंटायर लिव्हिंग ऑर्गॅनिझमला नेम असर्टन करण्यासाठी ही सिस्टीम काय केल्या जाते, कॉमनली यूज केल्या जाते. युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड आहे. आता काही त्याच्याबद्दल ऑब्जेक्शन नाही, पण कंटिन्युअसली त्याचे जे नॉर्म्स असतात, त्याचे जे नियम्स असतात, हे नियम कंटिन्युअसली फक्त काय केले जातात, चेंज केल्या जातात. पण नॉमेनक्लेचरची सिस्टीम तीच ठेवलेली आहे, बायनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टीम. अकॉर्डिंग टू दिस सिस्टीम, अ नेम ऑफ अ इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझम, कोणताही एखादा सिंगल इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझम असेल, त्या इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझमचं जे नेम आहे, दिस नेम विल कंटेन अ 2 इपिथेट्स. दोन त्याच्या पर्टिक्युलर नावामध्ये इपिथेट्स असतात. जसं आपण एक्झाम्पल घेऊन पाहू बा. 2 इपिथेट्स असतात. एक नाव आहे ॲझा डिरेक्टा इंडिका. ॲझा डिरेक्टा इंडिका एक सायंटिफिक नेम आहे बायनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टीम नुसार. या ॲझा डिरेक्टा इंडिकामध्ये ॲझा डिरेक्टा 1 आणि इंडिका 2 असे 2 वर्ड्स आहेत, 2 इपिथेट्स आहेत. त्याच्यानंतर 2 इपिथेट्स जर आपण पाहिले तर या दोन्ही इपिथेट्स मध्ये काय, पहिला जो इपिथेट्स असतो, दिस फर्स्ट इपिथेट डिनोट्स अ जीनस ऑफ एन ऑर्गॅनिझम. काय डिनोट करते तो फर्स्ट इपिथेट, जीनस डिनोट करते. आणि जो सेकंड इपिथेट्स असते, दिस सेकंड इपिथेट्स विल डिनोट अ नेम ऑफ स्पीसीज. त्याच्यानंतर जे जीनस आणि स्पीसीजचे दोन नावं असतात, त्याच्यापैकी जीनसचं नेम जे किंवा जीनसचा जो वर्ड आहे, दिस वर्ड विल ऑलवेज स्टार्ट विथ अ कॅपिटल लेटर. हे पहिलं लेटर इथं लक्षात ठेवायचं, इट ऑलवेज स्टार्ट विथ द कॅपिटल लेटर. आणि जे सेकंड लेटर आहे स्पीसीजचं, जे फर्स्ट लेटर आहे, दिस द लेटर ऑफ अ स्पीसीज और द फर्स्ट लेटर ऑफ स्पीसीज इज ऑलवेज स्मॉल. बरोबर आहे. जीनसचं पहिलं लेटर ऑलवेज कॅपिटल असलं पाहिजे आणि स्पीसीजचं फर्स्ट लेटर ऑलवेज स्मॉल असलं पाहिजे. दोन्हीही वर्डला, बोथ दिस वर्ड शुड बी सेपरेटली अंडरलाइन इफ हँड रिटन. जर आपण त्याला हाताने लिहित असतो तर हाताने लिहिते वेळेस आपल्याला त्याला सेपरेटली काय करावं लागते, अंडरलाइन करावं लागते. आणि जर आपण कम्प्युटरवर किंवा टाईपरायटरवर टायपिंग करत असतो तर टायपिंग करते वेळेस इटॅलिक फोंट मध्ये आपल्याला त्याला लिहावं लागतं. इटॅलिक फोंट कसं असते, जर असं क्रॉस मध्ये लिहिल्यासारखं असते, बरेच जण असं क्रॉस मध्ये लिहितात. ॲझा डिरेक्टा इंडिका. बाकी सगळे नेम्स रूल्स सगळे सारखेच. आणि ज्यावेळेस आपण त्याला टाईप केलेलं आहे त्यावेळेस त्याला अंडरलाईन करण्याची गरज नाही. अंडरलाईन कधी करणार आपण, जर हाताने लिहिलं असेल तरच आपल्याला काय करावं लागतं, त्या पर्टिक्युलर नेमला अंडरलाईन करावं लागते. तर अशी ही बायनॉमियल नॉमेनक्लेचरची सिस्टीम आहे. याचे रूल्स, त्याच्यानंतर या कार्ल लिन बद्दल, त्याच्यानंतर स्पीसीजच्या नावामध्ये किती लेटर असायला पाहिजे, हे सगळं उद्याच्या आपण लेक्चरमध्ये डिस्कस करू. समजलं इथपर्यंत. सेपरेटली अंडरलाईन करायचं जर हाताने लिहिलं असेल तर, आणि
टाईप करत असतो तर इटॅलिक फोंटमध्ये आपल्याला त्याला काय करायचंय, टाईप करायचंय. चालतंय. तर आज आपण इथं थांबू, बाकीचं आपण उद्याच्या लेक्चरमध्ये कव्हर करू. लिंबात जा.